नमस्कार. तर आज आपण पालक पनीरची भाजी घरच्या घरी कशी करायची ते बघूया. तर त्यासाठी इकडे मी पालक घेतला आहे. एक जुडी पालक घेतले, छान असे मस्त निवडून स्वच्छ धुवून अगदी निथळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. हे पानं देठं जास्त घ्यायची नाहीत, पानंच फक्त घ्यायची. जी स्वच्छ किडलेली फाटलेली पानं असतात ते टाकून द्यायची. आणि इकडे पाव किलो पनीर घेतलं आहे मी. तर आता ही जी भाजी आहे मी 5 ते 6 जणांसाठी करते, म्हणून पाव किलो पनीर घेतलं आहे. तर ती कढईमध्ये जरा जास्तचं तेल घ्यायचं आणि हा जो पनीर आहे ते मी तळून घेणार आहे. आता तुम्हाला तळायचं नसेल, थोड्याशा तेलावर किंवा तुपावर किंवा बटरवर तुम्ही परतून घेतलं तरी चालेल. मी हे डीप फ्राय करून घेणार आहे. तर याच्यामुळे काय होतं, हे पनीरचे तुकडे आहेत ते आपण ग्रेव्हीमध्ये घातलं, पालकमध्ये घातलं की तुटत नाहीत. म्हणून अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे. तुम्ही फ्राय करून किंवा असे तेलावर, थोड्याशा तेलावर परतून घेऊ शकता. तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार करू शकता तुम्ही. तर थोडेसे नरम असतात तेव्हा तळताना काळजीपूर्वक तळायचे, नाहीतर मग ते हे तुकडे असतात ते तुटतात. फ्रेश असतो पनीर तो हमखास तुटतो. थोडंसं सावकाश करायचं, म्हणजे तेलात छान परतूनही निघतं, तेलात तळूनही निघतं आणि छान घट्टसर होतात. मग हे अशा पद्धतीने हे छान परतून घेतले, तळून घेतलेत मी हे पनीर. बघू शकता तुम्ही, तांबूस कलर येऊसपर्यंत तळून घेतले. आता हे काढून घेते मी. मस्त असे हे तळलेत बघा, खूप छान लागतात. आता हे असे तळलेले असतात, याच्यावर थोडंसं तिखट मीठ घालून असंही तुम्ही मुलांना खायला दिलं तरी खूप छान लागतं हे पनीर. तर हे सगळे काढून घेते मी. बघू शकता. आता कढईमध्ये, त्याच कढईमध्ये थोडंसं एक चमचाभर तूप घेतले आणि आता याच्यावर आपण पालक परतून घेणार आहे. तुम्ही पालक अशा पद्धतीने परतूनही घेऊ शकता किंवा उकडूनही घेऊ शकता. मी अशा पद्धतीने परतूनच घेणार आहे. असं तुपावर परतल्यामुळे काय होतं, पालक तुमचा जो आहे तो एकदम हिरवागार, पालकाची पेस्ट जी होते ती हिरवीगार होते, कलर बदलत नाही. तुम्हाला जर परतून घ्यायचं नसेल तुपावर तर तुम्ही पालक असा उकडूनही घेऊ शकता. फक्त उकडताना थोडंसं अगदी चिमूटभर सोडा घाला, म्हणजे त्याचा कलर तसाच राहील. तर छान बघा अशा पद्धतीने हे. आणि ते लगेच होतं. अगदी पालकाला जास्त पाणी असतं त्यामुळं पटकन नरम होतं पालक. अशा पद्धतीने करून घेतल्यामुळे याची चवही बदलत नाही आणि शिवाय कलरही बदलत नाही. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. आता हे बाजूला काढून घेते. कढईमध्ये पुन्हा थोडंसं अगदी तेल घातलं आहे मी. तेल, तूप, बटर काही वापरा. मी तेलही वापरले, थोडंसं बटरही वापरले. अगदी हॉटेलसारखी भाजी जर तुम्हाला करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही तेल, बटर, तूप थोडं थोडं वापरा, म्हणजे तुमच्या भाजीला अगदी छान मस्त चव येणार. आता यामध्ये जे मसाले आपण वाटून घेणार आहे ते घालायचे. तर एक मोठा कांदा मी घेतला आहे आणि असा मोठा मोठा चिरून घेतला आहे, तो घालते. एक मोठा कांदा आहे. बारीक घेणार असाल तर 2 घ्या. एक मोठा कांदा घेतला तरी भरपूर होईल. आणि आता याला परतून घ्यायचं आहे, छान लालसर होसपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा मी मोठाच ठेवला आहे, कारण आपल्याला हे सगळं वाटण करायचं आहे, म्हणून मी असा मोठाच चिरून घेतला आहे कांदा. छान परतून घेते मी आता हे कांदा. तुम्ही तेलावरही करू शकता. मी थोडंसं बटर वापरले. तेल, तूप, बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार कमी जास्त करा. कांदा छान नरम होऊ द्यायचा आहे चांगला. अगदी 1, 2 ते 3 मिनिट छान नरम होऊ द्यायचा आणि मग याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा. कांदा आधी छान परतून घ्यायचा आणि मगच टॅमॅटो घालायचा, नाहीतर कांद्याचा थोडासा कच्चा वास यायला लागतो. एक मोठा टॅमॅटो घेतला आहे मी, तोही चार असा मोठाच चिरून घेतला आहे आणि तोही आता परतून घेते. आता याच्यामध्ये मी कोथिंबीरच्या पाकळ्या काड्या घातलेल्या आहेत, कोवळ्या काड्या असतात त्या घातल्या आहेत. एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेत आणि काजू आहेत, एक आल्याचा तुकडा आणि एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. असं हे सगळं मसाला आहे. हे छान परतून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. इथे ह्या वेळेला तुम्ही हा मसाला परतला की पुन्हा तुम्हाला तेलामध्ये जास्त वेळ परतावा लागत नाही. अशा पद्धतीने परतून घ्यायचं. बघा, टॅमॅटो नरम होऊसपर्यंत तरी परतून घ्यायचा. पाणी पूर्ण आटू द्यायचं, म्हणजे नंतर आपण फोडणीला जेव्हा देतो त्यावेळेला
लगेच हे मसाला परतून निघतो. आता हे सगळं थंड झाल्यानंतर बघा तुम्ही पालकही वाटून घेतला, हिरवागार दिसतोय बघा, आणि हा मसाला आणि बाकीचे काही खडे मसाले आहेत. तर आता पटकन आपण फोडणी करूया. भांड्यामध्ये 1 चमचाभर तेल घालते मी, अगदी चमचाभर तेल घाला, कारण आपण आधी हे उकडून घेताना बाकीचे पालक आणि पनीर भाजलं त्यावेळेला आपण तेल तूप बऱ्यापैकी वापरले. तेव्हा फोडणीसाठी 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घेतले मी. तर तुम्ही दोन्ही एकत्रही करू शकता किंवा एक कुठलं तरी वापरतात तरी चालेल. आता 1 चमचाभर मी जिरे घालते, अगदी थोडेसे जिरे घालायचे. जिरे छान फुलू द्यायचे आणि मग वाटलेला हा मसाला आहे तो मसाला घालून घ्यायचा. आता मसाला परत आपण छान परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला परतायला जास्त वेळ तुम्हाला लागत नाही, लगेच परतून होतो, कारण आपण बऱ्यापैकी आधी छान परतून घेतलेला आहे तेलामध्ये. तरी याचं तेल सुटेपर्यंत आता हे परतून घेऊया. 1 मिनिटभर लागेल तुम्हाला परतून घ्यायला. थोडासा गॅस कमी करायचा, कारण आपण याच्यामध्ये काजू घातलेले आहेत, तेव्हा तळाला बुडाला लागण्याची शक्यता असते, करपण्याची शक्यता असते. बघू शकता तुम्ही तेल सुटायला लागलं आता हे बऱ्यापैकी. आता यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे. एक अर्धा चमचाच हळद घालायची, हळद जास्त घालायची नाही तर मग आपल्या पालकचा कलर बदलतो. त्यासाठी अगदी 1 चमचाभर धनेपूड घेतले, 1 चमचाभर जिरेपूड. गरम मसाला जर तुम्हाला घालायचा असेल तर यावेळेला गरम मसालाही तुम्ही वापरू शकता. छान परतून घ्यायचं आहे मस्त असं, मसाले थोडेसे परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये लाल तिखट घालायचं नाही, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे, पालकचा कलर बदलतो म्हणून आपण लाल तिखट घालणार नाही. आता यामध्ये जो वाटून घेतलेला पालक आहे तो घालायचा. बघा मस्त असा हिरवागार कलर येतोय की नाही. अशा पद्धतीने केले की पालकचा रंग बदलत नाही. तुम्ही उकडूनही घेऊ शकता. त्यावेळेला फक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा सोडा घालायचा. अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या टिप्स प्रत्येक वेळेला देत असते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आता थोडंसं मसाला वाटलेलं पाणी होतं ते थोडंसं घातलं आहे मी याच्यामध्ये. अगदी तुम्हाला कितपत पालक घट्ट पातळ करायचं अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. आणि याला आता छान उकळी काढायची. मीठ घालायचं चवीनुसार. मीठ अगदी थोडंसं घाला, कारण पालकमध्ये मूळचं अंगचंच थोडंसं खारटपणा असतो, म्हणून मीठ अगदी बेतानीच घाला, जास्त मीठ घालू नका. चवीपेक्षा थोडंसं कमी घाला, चव बघा आणि मग वाढवा मीठ. शक्यतो पालकला जरासं कमी लागतं मीठ. आता हे छान उकळी आली. आता याच्यामध्ये हे आपण जे पनीर तळून ठेवलं होतं ते मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही पनीर जे आहे ते तळून घेतल्यामुळे त्याचे तुकडे असे अख्खेच्या अख्खे राहिलेत. अशा पद्धतीने आपला पालक पनीर तयार झाला. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मीठ जराशी चव बघून घालावं. अगदी मी नेहमी सांगत असते, मीठ आधी कमी घालायचं, चव बघायची आणि मग मीठ वाढवायचं. कारण मीठ एकदा वाढवलं की ते कमी करता येत नाही, म्हणून मीठ आधी कमी घालायचं.